घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यानिमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. संविधान आणि घटना डॉक्टर बाबासाहेबांनी भारताला दिली, त्यामुळे गुण्या गोविंदानं आपण एकसंघ राहत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर इथे इंदू मिल इथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी आणखी वर्षभर वाट बघावी लागणार आहे. स्मारकाचं जवळपास 80% काम पूर्ण झालंय. MMRD आयुक्तांनी नुकतीच या स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विक्रोळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठा उत्साह आहे. रात्री 12 वाजल्यानंतर बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. तसंच डीजेच्या तालावर भीमसैनिकांनी नृत्य केलं आणि फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी भीमसैनिकांनी पांढरे कपडे परिधान केले होते. कराड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं रात्री 12 वाजता ध्वजारोहण आणि बुद्धवंदना देऊन समस्त बौद्ध बांधवांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार डॉक्टर अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांनी उपस्थिती लावली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष करण्यात आला. रात्री 12 वाजता संविधान चौकात केक आणि ढोल ताशांचा गजर तसंच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात मिरवणुका काढून संविधान चौकात पोहोचल्यानंतर जय भीमचा जयघोष करण्यात आला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग 12 तास अभ्यास करत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजाला वाचाल तर वाचाल हा संदेश दिला होता आणि त्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेल्या दापोलीच्या सानेगुरुजी उद्यानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली आणि यावेळी शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय लोटला. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण दापोलीत गेलं. दापोलीत त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाल्याचं बोललं जातं. बाबासाहेब ज्या शाळेत जात होते तसं स्मारकात रूपांतरण करण्यात आलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं छत्रपती संभाजीनगरात जल्लोष करण्यात येतोय. रात्री 12च्या ठोक्यालाच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच केक कापून महामानवाची जयंती साजरी करण्यात आली. बुलढाण्यात फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. पेढे वाटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग 12 तास अभ्यास करत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. बाबासाहेबांनी वाचाल तर वाचाल हा संदेश समाजाला दिला होता. त्याची प्रेरणा घेऊनच विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. ज्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसून शिक्षण घेतलं त्यांच्या नावानं आज भारतात 1-2 नव्हे तर तब्बल 16 विद्यापीठं कार्यरत आहेत. त्यातील 2 ओपन युनिव्हर्सिटीज असून शेकडो महाविद्यालयातनं कोट्यवधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जगभरातील हजारो शैक्षणिक संस्था सुद्धा प्रज्ञा सूर्य, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या सावदा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येते. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचा जागर करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूरचं एक अनोखं नातं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा सोलापूर दौरा केला होता. त्या ऐतिहासिक दौऱ्यावेळी आंबेडकर यांच्या राहण्याची सोय ही गंगा निवासमध्ये करण्यात आली होती. दरम्यान गंगा निवासमध्ये वापरलेल्या वस्तू आज देखील ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवण्यात आल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी दादरमधल्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. तर शहरात बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. एप्रिल महिन्यात अपेक्षेपेक्षा वेगळं हवामान आता बघायला मिळतंय. चिपळूणमध्ये तर अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. दिवसा ऊन आणि रात्री थंडगार हवामान जाणवत असल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवरती होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसनं उतरलाय. मात्र विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील 1 ते 2 दिवसात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कमाल तापमान पुन्हा 35 मध्ये जाणार असल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात आजपासून उन्हाचा तडाखा वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुद्धा तापदायक ठरला. तिसऱ्या आठवड्याची सुरुवात कडक उन्हानं होण्याचे संकेत आहेत. राज्यातील कोकण गोवा भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वारे वाहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुन्नर तालुक्यातल्या मडपांगरी गावात ढगफुटी सदृश अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं होतं. या पावसानं शेत शिवाराचं मोठं नुकसान झालं. या पावसाचा आंब्याला देखील मोठा फटका बसलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसानं केळी, मका, गव्हासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. आमदार जावळे यांनी या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईच्या प्रशासनाला सूचना दिल्या. घाऊक बाजारात बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिरावलेत. घेवड्याच्या दरात मात्र अल्पशी वाढ झाली आहे. मासळीचे दर वधारलेले आहेत. मच्छीमार नौकांना गेल्या 2 महिन्यांपासून पुरेशी मासळी मिळत नाही. अजूनही तीच परिस्थिती असल्यामुळे मासे महागलेत. पापलेटची 1500 रुपये किलोनं विक्री होत असल्याचं समोर आलंय. जळगाव बाजारात बोल्ड हरभऱ्याला नगामागे सरासरी 9000 रुपयांचा दर मिळाला, तर काबुली हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 7400 रुपयांचा दर हा जळगाव बाजार समितीत मिळाला आणि जालना बाजारात 8000 रुपयांचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 23,636 क्विंटलची आवक झाली. यात पुणे बाजारात लोकल कांद्याची सर्वाधिक 10,000 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 750 रुपयांपासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणारे. एसटी तिकिटावरती असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. हे ॲप्लिकेशन येत्या महिनाभरात सुरू करण्यात येत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात सोनं चांदीच्या दरात अचानक घसरण झाली. असं असतानाच आता 2 दिवसांपासून सोनं चांदीच्या किमतीने उच्चांक गाठलाय. पुढील काही दिवसात सोन्याचे दर प्रतितोळा लाखाचा टप्पा गाठतील असा युक्तिवाद जाणकारांकडून केला जातोय. शिवडी नावाशिवाय अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी शिवडी उन्नत मार्गाचा 150 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल कोणत्याही क्षणी तोडण्यात येणार असल्यामुळे प्रभादेवीहून परळला जाण्यासाठी 5 मिनिटांच्या प्रवासाला तब्बल पाऊण तासाची फरफट होणार आहे. एसटी बसच्या तिकिटावरती साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने सादर केला. त्याला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागणार आहे. दरम्यान संबंधित फाईल मार्गी लागताच राज्यामध्ये एसटीचा प्रवास आणखी महाग होणार आहे. शेतकरी खरेदी करत असलेल्या बियाणांची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनी आणि एजन्सीजसाठी यापुढे बियाण्यांच्या पाकिटावरती QR कोड आणि बियाणांशी संबंधित माहिती नमूद करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिले. राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्णालयांच्या कारभारावरती थेट नजर ठेवण्यासाठी 186 आरोग्य सेवकांची नेमणूक केली जाणार आहे. बड्या रुग्णालयात पैसे घेतल्याशिवाय सेवाच मिळत नसल्याचा प्रकार पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामुळे चव्हाट्यावर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील रखडलेल्या आणि अर्धवट अवस्थेतील गृहप्रकल्पांमुळे हजारो खरेदीदार आजही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत फक्त 15,647 प्रकल्प पूर्ण झाल्याचं स्पष्ट झालं. हे प्रमाण फक्त 30% आहे. यापैकी अनेक प्रकल्प व्यपगत झाले असून ती आकडेवारी सुद्धा लक्षणीय आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, धरणगाव आणि पाचोरा या रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांसाठी सुविधांवरती भर देण्यात आलाय. यासाठी जळगावला 147 कोटींचा निधी देण्यात आलाय. राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. तसंच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आगामी 2 महिन्यात राज्याला पाणीचा सामना करावा लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. राज्यातील धरणांमध्ये केवळ 35% पाणीसाठा शिल्लक राहिलाय, तर 400हून अधिक गावात टँकरनं पाणीपुरवठा होतोय. पनवेल परिसरात शेकडो पाणीपुरवठा करणारे टँकर शहरामध्ये धावत असतात. या टँकरची तपासणी सक्तीनं करणं आवश्यक आहे. वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ कार्यालयातील ट्रॅकवरती इन कॅमेरा केली जाते. तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच फिटनेस प्रमाणपत्र दिलं जातं. राज्यभरातील शाळांमध्ये एकाच वेळी इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा सुरू असताना आता प्राथमिक शिक्षण संचालनालयानं याच कालावधीत पोषण पंधरवडा घेण्यासंबंधीचं परिपत्रक काढलंय. या परिपत्रकानुसार 8 ते 25 एप्रिल दरम्यान पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळांना विविध उपक्रम राबवायचे. आरटी अंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील आरटी प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत उद्या संपतेय. दुसऱ्या प्रतीक्षा यादीतून आतापर्यंत 1658 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. शहरातलं ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील शैक्षणिक संस्था, रुग्णालय, शासकीय कार्यालयांमध्ये शांतता क्षेत्र निश्चित केली आहेत. मात्र शहरातील या शांतता क्षेत्रात गोंगाट वाढू लागलाय, तर ध्वनी मर्यादा मोजण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचं दिसून येते. जाऊ तिथे भोंगे वाजत असल्यामुळे सायलेंट झोनमध्ये सुद्धा डोकं कीर होतंय. मात्र प्रशासन बेफिकीर झालंय.
चालू आर्थिक वर्षात भरतीची परिस्थिती सकारात्मक राहिली असून 45% कंपन्यांनी नवीन कायमस्वरूपी पदांवरती भरती करण्याची योजना आखल्याचं म्हटलंय. जीनियस कन्सल्टंट्सनं ही माहिती दिली. मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेज काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या पेजवरनं ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक सुरू होती. विद्यापीठानं सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट पेजपासून सावध राहावं, तसंच संशयास्पद माहिती संबंधित यंत्रणांना कळवावी असं आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आलंय. मुंबई आणि इतर शहरातील फुटपाथवरती अतिक्रमण करण्यात आल्यामुळे पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच सार्वजनिक रस्ते आणि मोकळ्या जागांवर जप्त केलेल्या वाहनांचं बेकायदेशीर पार्किंग या समस्येमध्ये आणखीनच भर घालत असल्याचं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. राज्यात 2024-25 मध्ये दक्षता समित्यांमार्फत ऑक्टोबरपर्यंत 51,691 निरीक्षणं घेण्यात आली. निरीक्षणादरम्यान रेशन दुकानदारांकडून 68.47 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 39 रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर 69 रास्त भाव दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील 3 महिन्यांचं वेतन रखडलंय. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. जानेवारीचं वेतन उशिरा मिळालंय, तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचं वेतन अद्यापही कर्मचाऱ्यांना मिळालं नसल्याचं समोर आलंय. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती सूट दिल्यानंतर भारताकडून अमेरिकेला पाठवल्या जाणारे आयफोन, स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप चीनच्या तुलनेत 20% स्वस्त होतील. त्यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यातून भारताची निर्यात लक्षणीय वाढेल. धारावी पुनर्विकास प्रकल्पात सध्या पात्र आणि अपात्र निकषावरनं गोंधळ सुरू असताना आता धारावी पुनर्वसन प्राधिकरणानं वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पडताळणी करण्यासाठी शपथपत्र मागवली आहेत. अशा बहुतेक रहिवाशांकडे अधिकृत नोंदी नसल्यामुळे त्यांना शपथपत्रांचा पर्याय आहे, असं प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आलंय.